काय सांगितलं ह्या श्लोकामध्ये की अगच्छन् तद्विशेषाणाम, आत्मज्ञानी तद्विशेष म्हणजे परपदार्थाची विशेषता, अगच्छन् म्हणजे जाणत नसताना, अनभिज्ञः जायते त्याला त्याचा विशेष परिचय होत नाही. अज्ञात तद्विशेषः तु, परपदार्थाचा विशेष परिचय नसल्याने मात्र न बध्यते, त्यापासून तो काय होतो, बांधला जात नाही. उलट काय होतं, विमुच्यते, कर्मबंधापासून तो काय होतो, मुक्त होतो. काय सांगायचे ह्या श्लोकात, आम्हाला विशेषाचा परिचय करायला जायचंच नाही, पण आम्ही सारखं काय करतो, इकडं डोकून बघतो, तिकडं डोकून बघतो, ते ऐकून बघतो, हे ऐकून बघतो. सारखं आपल्याला तिच्यामध्ये तिखट मीठ मसाले असल्याशिवाय चवच येत नाही. कशाला, भाजीला नाही, परिणामामध्ये सतत काहीतरी आपल्याला विकथा असं वाटतं. आणि इथे तर काय सांगितलं, विशेषाला तो निरुत्सुक आहे, एवढा निरुत्सुक आहे की तो म्हणतो मी भगवान बघितले ना, त्याची पर्याय कशी हे पाहण्याची मला गरज, त्याची पर्याय म्हणजे माझी पर्याय पाहिली. भूतकाळात मी तसा होतो, आता नसलो तरी, किंवा अजून पुढे होणार असेल तसं चिंतन करून. म्हणून बद्धते न मुच्यते म्हणजे बांधला जात नाही, कारण त्याच्याशी इतका निरुत्सुक आहे. नाहीतर अनभिज्ञ हा शब्द कुठं वापरतो, केवलींच्या ज्ञानात सगळं जाणलं जाते, मग हाच का अनभिज्ञ राहतो. ज्ञानी अनभिज्ञ नाही, त्याला सगळं माहिती आहे. घरातलं वातावरण प्रत्येक लहान मुलापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना माहीत असतं. काय माहीत असतं, त्या बालकासमोर जर त्याचे वडील आले तर पटकन आत पळते. त्याला स्वभाव माहिती की वडील आपल्याला तर रागवणार, मारणार. काय केलेलं असतं, त्याने टीव्ही समोर बसलेलं असतं, मग ते वडिलांना आवडत नाही. स्वभाव माहीत झाला की नाही, मग त्याने लगेच कोणती क्रिया केली, टीव्ही समोर उठून आत पळून गेला, मार बसायला नको. बालकाला पण माहिती आणि वृद्धांना पण माहिती आहे. वृद्धांना काय माहिती आहे, हा बाळ हट्टी आहे, ही सून बाहेर जायचं म्हटल्यानंतर आपलं काही ऐकणार नाही, माहेरी जायचं म्हणजे जाणारच, माहिती आहे. त्यामुळं राग द्वेष नको, लगेच तिथं परवानगीच. तिने विचारलं जाऊ का माहेरी, लगेच तिने आपली सासूनी मान हलवली. कुठं कटकट करत बसायचं, एका शब्दाला 2 शब्द वाढतात, त्यापेक्षा नकोच काय. प्रत्येक जण स्वभाव ओळखून आहे, म्हणजे एकमेकांच्या स्वभावाला जाणत असून देखील अनभिज्ञ जो राहतो तिथं विसंवाद होत नाही. अनभिज्ञ राहतं म्हणजे काही न झाल्यासारखं, दगड, मी सर्वासाठी दगड आहे पण स्वतःसाठी चेतन स्वरूप आहे. काय म्हटलं, काष्ट पाषाणवत. ज्ञानीला काय दिसतंय, सगळं जगत लाकूड आणि दगडाप्रमाणे. निस्पंदेन समम जग, काय तिथं परिस्पंद सुद्धा त्याला जाणीव येते. आम्ही इथं असलो तर तिथल्या घरातलं, तिथल्या नगरातलं परिस्पंद आम्हाला हित कळतं. आता तो क्रोधाला आलास, ही गोष्ट ऐकली की तो क्रोधी झाला असेल, म्हणजे आपण सगळं काय करतो, हे सर्व असं बाहेरचं ग्रहण कर, आणि म्हणून आपल्या डोक्यामध्ये तेच भरलं जातंय जो शुद्ध उपयोगाला अवकाशच राहिला नाही. म्हणजे किती आपण वेडे झालो, परद्रव्याच्या मागे लागून, परपर्याच्या मागे लागून. किती आपण प्रत्येक समयात न्यायिक राहिला पाहिजे. म्हणतो
फक्त मी शुद्ध आहे बुद्ध आहे म्हणत राहिलो, जगात काय चाललंय कळणारच नाही. इथं सांगितलं, अरे अनभिज्ञ हो, निरुत्सुक हो, परद्रव्यामध्ये जागरूक राहू नको, स्वतःमध्ये जागरूक राहू. काय ती बातमी कळून तुला उपयोग आहे त्याचा? अनर्थ दंडच करत बसतो. जय पराजयाची गोष्ट करत राहणं. घरात पाहतो तसंच. घरात दोन जावामध्ये भांडणं चाललेली ऐकून सासू कोणाचा पक्ष घेते मनामध्ये? बोलायला तर काही चालत नाही, पण मनात कोणाचा पक्ष घेते ती बघा, ती ऐकणारच नाही. ती तशीच वागणार. उगाच त्या बिचारीला त्रास देणार. म्हणजे दोघीपैकी एक कोणतरी बिचारी असते सासूच्या मनात. मग ती सासू काय करते? आपण ध्यान करते. कशाला पाहिजे? अनभिज्ञ हो. काय सांगितलं? त्यांचा हिशोब चाललाय. जिचा तो पक्ष घेते ती तर पूर्वभवात कोण होती? अशीच वागणारी होती. म्हणजे आत्ता जर तुला ती चांगली दिसते, पण पूर्वभवात त्यांचा हिशोब आहे काहीतरी. तिने त्याला तसं केलंय, ती आता हिला असं करते. हा प्रत्येकाचा हिशोब अगदी व्यवस्थित चाललेला आहे. मध्ये तिसऱ्याचं कामच नसतंय. म्हणून सांगितलं आचार्यांनी, निरुत्सुक हो, अनभिज्ञ हो, विशेषाला जाणायला जाऊच नको. कोणाचे विशेष? परपदार्थ म्हटलं इथं, पण स्वतःच्या विशेषामध्ये राहू नको, सामान्यामध्ये राहू. निजध्रुव सामान्य. न्यायिक राहिला की सामान्याचा आश्रय झाला. आणि विशेष म्हणजे काय? तिकडं भांडण झालेलं ऐकलं तर ते विशेष नव्हे. ऐकून जे तुझ्यामध्ये परिवर्तन चाललंय, सारखी खळबळ चालली आहे, ते विशेष आहे. हे अंतरंगातले विशेष केव्हा सुटणार आहे? जेव्हा सामान्याचा आश्रय घेतो तेव्हाच. म्हणजे ऐकू आलं का? आलं. पाहिलं का? पाहिलं. पण कसा? वेड्यासारखा, मुक्यासारखा. बहिरा मुका कसा असतो? काय ऐकू येत नाही ह्याला आणि काय बोलता येत माहिती ना ती गोष्ट. एकदा बैलगाडी जोरात चालली होती उतारावरनं, आणि त्या गाडीवरचा गाडीवानाचा ताबा सुटला होता. बैल ताब्यात नव्हते आणि तो ओरडत सुटलाय, आपली आपली मुलं सांभाळा म्हणून. अगदी जोर जोरात आणि न थांबता सारखं बोलतोय. कारण परत माझ्याकडे कोणी अपराधाच्या दृष्टीने पाहू नये की ह्याने कसं काय अशा आमच्या मुलांना मारलं किंवा त्रास दिला किंवा गाडी खाली आले. पण आधीच सांगितलं आपल्या आपल्या मुलांना सांभाळ. पण एक मुलगा शेतकऱ्याचा आलाच गाडी खाली, अगदी छोटा, आणि तो मेला. मग आता केस लगेच कोर्टात. मग ह्याला पण उभा केलंय आणि त्यालाही उभा केलं. साक्षीदार कोण विचारलं तर हाच की. मग त्याला विचारलं, त्याला तर आता काही सुचना, काही बोलता येत नाही, काय बोलावं काय सांगावं. तो अगदी गुपचूप बसला. मग तो वकील म्हणतो, ह्याला ऐकू येत नाही, बहिरा दिसतोय, ह्याला बोलता येत नाही, मुका दिसतो. आणि मग ज्याला क्रोध आलेला असतो, ज्याचा मुलगा गेलेला असतो, हे कसला बहिरा मुका, किती तासभर झालं ओरडत होता आपल्या आपल्या मुलांना सांभाळा, माझ्या गाडीवरचा ताबा सुटलाय. झालं. कोण पकडलं गेलं? त्याने सांगितलं ना. मग तू का नाही सांभाळ? तू ऐकलंयस. चूक कुणाची आहे, त्याची की तुझी? वकिलाने बरोबर न्याय दिला. मग तसं आमच्या दिल एक अदालत है, सच का फैसला सच, झूठ का फैसला झूठ. म्हणजे अंतरंगात पाहिलं तर मी आत्मानुभूती घेतली का? तू शांत निराकुल आहे असं म्हणतोय. धर्माचा फक्त दंभ केलाय, वेश बदललाय, पण अंतरंगात तू शांत नाही, म्हणजे आत्मानुभूती घेतलेली नाही. सच का फैसला सच कोण देणार आहे? तुझे परिणाम कसे झाले
तू आत्ता जरी सांगशील किंवा नाही सांगशील, पण त्याचं प्रदर्शन फळ मिळताना दिसणारच आहे. तू नरकात का गेला? म्हणत होता मी खूप शांत आहे, मी निराकुल आहे. नरकात का गेला? तिर्यंच का झाले? विगोदात का गेला? ह्या एकेंद्रियात काय तुझं काम होतं? इकडे तर म्हणत होता काही नाही, मी निराकुल आहे, मी धार्मिक आहे, एवढं सगळं सोडलंय, एवढं स्वाध्याय करतोय, एवढे ग्रंथ झालेत आणि एवढं उपास तापास करतोय, किती जपतप करतोय, आणि काय दिसलं इकडं? फळ तिर्यंच. कोणता? वज्रघोष नावाचा हत्ती झाला. तो मुनीचा जीव स्वर्गात गेला खरा, पण तिथून आल्यावर काय झाला? तो हत्ती झाला. आणि भरतासमोर झुकतोय रामाचा भाऊ भरत. एवढं घळ घळ अश्रू वाहतंय त्याच्या डोळ्यातून. इतका माजलेला हत्ती, कोणाला आटोक्यात येत नव्हता, आणि एवढं तो सगळ्यांचं नासधूस करत होता. सगळे हैराण झाले होते, त्राही झाले होते. भरताला शरण गेले. भरताने सांगितलं, आणा त्या हत्तीला माझ्या समोर. आणि भरताला पाहिलं की तिथंच तो त्याला शरण गेला. सगळं त्याचं गळून पडलं. हा सगळा खेळ संपला, त्याचा विभावाचा. आणि विचार केला, अरे रे जातीस मर. काय आठवलं त्याला? आम्ही दोघे मुनी समान होतो, दोघे स्वर्गात समान होतो. हा राजा झालाय, मी हत्ती झालो. कुठं चूक झाली? भरत मुनी असताना तपस्वी होता, मी तपस्वी नव्हतो, पण मी तपस्वी म्हणून ही प्रशंसा खोटी ऐकली. सच का फैसला? सच कुठे दिसला? भरत राजा आणि तो हत्ती. कोणी पर्याय दिली त्यांना? ह्या विशेष पर्यायाचं चिंतन करू नको का? तर तू विचार करतोय त्याच्या तपश्चर्याचं स्तुती झाली, मग माझी होणार नाही. मग कुठल्या विशेषाचं अनभिज्ञ राहा? कुठल्या विशेषात अनभिज्ञ राहा सांगितलं? मी एवढं केलंय, आता सांगितलं ना, मी एवढी अहिंसा पाळली, कुठल्याही जीवाला मी त्रास देत नाही. ह्या विशेषात तू अनभिज्ञ राहा. जसं म्हणत नाही मी इतकं पाप केले, असं कधी कोणाला सांगायचं? मी किती खोटं बोललो आजपर्यंत, मी किती घरातल्या लोकांना त्रास दिला, मी खूप हिंसा केली, खूप जीवांना अनेक प्रकाराने मारलं, कुटलं, तळलं. कधीतरी सांगतो का हे? दोष कधी सांगायला जात नाही, पाप कधी सांगायला जात नाही, पण मी एवढी अहिंसा केली म्हणतो, त्याला एवढं वाचवलं म्हणतो. पोहत असताना तो बुडला आणि मी त्याला वर काढलं. लगेच ही घटना पेपरमध्ये जाहीर. पण ती पेपरमध्ये जाहीर कधी केली का त्याने की मी आज परस्त्रीकडे पाहिलं म्हणून? का बरं पेपरमध्ये जाहीर करत नाही? कारण त्याचं जाहीर कुठं होणार आहे? नरकात जाऊन त्या तापवलेल्या खांबाला जेव्हा त्याला भिडवणार, आलिंगन देणार, तेव्हा तिथं त्याचं जाहीर होणार. हे तू पाप केलं म्हणून त्याने आता पेपरमध्ये आउट केलं. आत्ता पेपरमध्ये आउट झाला असतं ना, तर नरकात त्याला कोणी सुद्धा भिडवलं नसतं. पण नकोय ना, अजून त्याला ते पुढे भोगायचंय, म्हणून तसं करतोय तो. आता का पाप लपवतोय? तर त्याचं फळ खूप तीव्रतेने भोगायचंय. पण तू अनभिज्ञ राहा. जसं पापाला तू आता समजत नाही पाप, पुण्याला तरी का पुण्य समजतो? दोन्हीच्या अतीत एक निज ध्रुव कारण परमात्मा, एवढाच आश्रय करण्यायोग्य. जसं आपण आता पुराण वाचलं, मग काय सांगितलं? त्या म्हणजे काय सांगितलं की आता पंचम काळामध्ये जीव कसे आहे, कशी परिणती आहे. विभावांची परिणती जास्त आहे. आणि सील तर कसं सांगितलं? स्त्रियांचं सील लाखामध्ये एखादीच सील होती. मग सांगितलं काय की शरीराने सील सांभाळणाऱ्या पुष्कळ निघतील स्त्रिया, पण सीतेसारखं अग्नीमध्ये सुलाखून निघणाऱ्या
नसणार. सीतेचंच उदाहरण का दिलं, अंजनाचं का नाही दिलं? अंजनाला पण घराच्या बाहेर दिलं हाकलून, आणि हे सीतेला तर जंगलात दिलं टाकून. मग अंजनाचं उदाहरण का नाही दिलं शीलासाठी, सीतेचंच का दिलं? अंजनावर हा प्रसंग झाला नाही, परपुरुषाशी संपर्क एक क्षण सुद्धा आलेला नाही, कुठं जंगलात गेली तरी आला नाही. आणि परत नेलं तर कुणी नेलं? मामानीच नेलं. पण सीतेवर किती प्रसंग आलाय, रावणाचा प्रसंग आहेच, आणि परत तिला जंगलात टाकल्यावर तो वज्रजंग नावाचा एक राजा, तिराईत कोणी आहे, पण तो तिला एकाकी जंगलात पाहून म्हणतो, चल तू माझ्या बरोबर, विश्वास ठेव, मी तुझा बंधू आहे असं समज, मी तुला बहीण म्हणून व्यवस्थित आश्रय देतो, तुझं तिथं सील वगैरे सगळं व्यवस्थित पाळलं जाईल, पण तू येथे राहू नको. आणि ती वज्रजंगाबरोबर गेली. मग तिथं पण गर्भात अजून लवंकुश असतानाच, तेव्हापासून ते लवंकुश मोठे होईपर्यंत तिथंच होती ना ती. म्हणजे परपुरुषाशी संपर्क येऊन सुद्धा तिचं सील अबाधित राहिलं, हे दाखवण्यासाठी तिचं उदाहरण घेतलं. मग तसं आम्ही प्रत्येक समय काय विचार केला पाहिजे की अविशेष म्हणजे सामान्य, कुठल्याही विशेषाकडे लक्ष देण्याची गरज नाही. लक्ष दिलं की ते जास्त वाढतं. त्यांना क्रोध आलेला दिसतोय म्हटलं की आणखी जास्त तमतमणार. हे पण विज्ञान समजून घे. आणि ह्यांना काहीतरी दुःख झालंय, त्यांच्या पाठीवरनं हात फिरवेपर्यंत गंगा जमुना वाहूच लागली. कारण आपण त्यांना काय दिलंय? सांत्वन दिलं. आणि मग त्यांना काय आणखीन जास्तच दुःख वाढलं, कमी व्हायच्या ऐवजी वाढलं. म्हणजे विशेषाकडे लक्ष दिलं की असं होतंय. छोटा मुलगा पडला की त्याचे गुडघे फुटले, आई त्याच्या मागे धावत जाती, त्यावेळेस काय त्याचं रडणंच थांबत, किती दुःख झालंय असं आकांत करत. पण पडल्यावर तिच्याकडे कोणी सुद्धा पाहिलं सुद्धा नाही. आणि कसं झालं म्हणून काय नाही, इतकं गुपचूप खाली मान खाली घालून सगळे मोठे लोक बसले. आणि ते बाळ काय करते, आपोआप उठून उभा राहून परत चालू पण लागत, रडत पण नाही. बघा अनुभव आहे. त्या बाळाला पांपाळलं की दिवसभर त्याचं रडणं थांबत, आणि काहीच झालं नाही असं आपण दखलच घेतली नाही तर व्यवस्थित. मग तसं हे आपल्या परिणामात, तू शुभ अशुभ परिणामाची दखल घेतो, विशेषामध्ये अडकतो, म्हणून न्यायिक राहत नाही. न्यायिकतेमध्ये राहिला तर शुभाशुभ विचारच येणार नाही. ते पण बालिश आहेत, बाळासारखे. त्याला जास्त पांपाळा, हा छान, किती चांगले विचार आहे, किती हुशार आहे म्हटले की त्याचा विकास कुठे झाला? त्याच्यामध्ये. आणि तुला चांगलं रागवायला येते बघा, मुलं गप्प बसलेत म्हटलं की त्याचा विकास कुठे झाला? रागवणं, अशुभ भावना. आणि ध्यान चांगलं करता येते एवढं म्हटलं तर छान, शुद्धोपयोगात राहता येतं, विकास झाला न्यायिकतेमध्ये. मग ते सामान्य, मग त्या सामान्यामध्ये तू लक्ष घाल, त्याचा आश्रय कर. ते जर झालं तर किंचित मात्र दुर्दशा राहणार.